रामकृष्ण फ्रेंड्स, तर आता आम्ही निघालोय विठोबा बिरोबाचं मंदिर आहे, इकडं यात्रा आहे, तिकडं निघालोय. इकडं पाणी भरायचं चाललंय. आमच्या गावातलंही दुष्काळ आहे पाण्याचा, त्यामुळे ना पाणी असं भरावं लागतं शेतात वगैरे. आता आम्ही निघालोय बघा. लाईट गेलं पाणी आणि ती तिकडे उभं राहिलेत जाऊन पुढं श्रेयस. ह्या दोघींची घाई चालली आहे आणि ऊन तर खूप लागतंय. त्या बराच वेळ माझ्यासाठी थांबलेल्या की माझं आवरत होतं म्हणून, आणि आता त्यांना काम लागलंय त्यामुळे मी त्यांच्यासाठी थांबलीये. तोपर्यंत ह्या सगळ्या जणी गेल्या पुढं. त्या म्हणल्या या आता मागून. पहिल्यांदा बघणार आहे ते मंदिर कसं आहे, तिथली यात्रा कशी आहे, तर मी पण तुम्हाला पण दाखवते. तर चला जाऊया. या पुढे येऊन थांबलेत आमच्यासाठी. गाईज, आम्ही ज्या मंदिरात निघालोय ना ते विठोबा आणि बिरोबा असे दोन देव आहेत एकाच ठिकाणी, आणि ते मंदिर जिथं आहे ना त्या ठिकाणाला विठोबाचा माळ असं म्हणतात. विठोबा आणि बिरोबा हे देव धनगर समाजातील लोकांचं आराध्य दैवत असल्यामुळे महाराष्ट्रातीलच काय पण परराज्यातीलही भाविक इथं यात्रेसाठी येतात. तर कार्यक्रमाचं स्वरूप असं आहे की आधी भाकणूक होते, मग पालखी सोहळा असतो, त्यानंतर गजल नृत्य असतं आणि दुसऱ्या दिवशी ओव्या आणि बकरी असं कार्यक्रमाचं स्वरूप असतं. गाईज, मंदिर जवळ आलंय. गाईज, तर फायनली पोहोचलोय आता मंदिराच्या शेजारी. हे मंदिर आम्ही मंदिराच्या मागच्या बाजूने निघालेलो, त्यामुळं मागच्या बाजूला अनेक छोटे छोटे तंबू ठोकून यात्रेसाठी आलेले परगावची लोक राहिली होती आणि त्यांचा स्वयंपाक, पोळ्यांचा वगैरे नैवेद्याचा जो स्वयंपाक असतो तो चालला होता चुली मांडून, आणि खूप छान वाटत होतं बघायला. आणि दुकानं पण सजली होती वेगवेगळ्या वस्तूंनी. यात्रा म्हटल्यानंतर ज्या ज्या वस्तू असतात त्या सगळ्या होत्या. मंदिराचा आतमध्ये आवार खूप मोठं होतं आणि तिथं सुद्धा अनेक छोटी छोटी नारळ, गुलाल आणि भंडारा अशी छोटी छोटी दुकानं मांडलेली होती. त्याच दरम्यान पालखी पण निघालेली होती आणि खूप मोठी लाईन लागलेली होती. मग पूजेचं वगैरे साहित्य घेतलं आणि आम्ही पण दर्शनासाठी रांगेत जाऊन उभं राहिलो. विठ्ठल विठ्ठल नाव घेतात सगळ्यांना गंध लावला आणि त्याच्या बदल्यात त्यांनी त्याचे पैसे पण नाही घेतले. मग जर आपण स्वखुशीला दिले तर ते घेतले.
नाही तर जायचंय त्यांच्या मागं. जाऊया की बघूया दर्शन घेऊन पालखीचं. पालखीचं दर्शन घ्यायला चल ग. तर चला, झाली खरेदी वगैरे, यात्रा फिरून झाली आणि आता आम्ही निघालोय घरी. आणि त्या बाकीच्या सगळ्या पुढे गेलेत आणि आम्ही दोघीच आहे मागं. आणि सगळी खरेदी वगैरे झाली. आत्ता वाजलेत 6:45 आणि सूर्यास्त पण झालाय. मंदिर, माणसं काही काही यात्रेला येऊ लागलेत आणि आम्ही यात्रेवरून माघारी निघालोय. तर मंदिर दिसतंय का, लाइटिंग मंदिराची. हा इथून शेजारी गेलेला कॅनॉल. तर चला मग आता मी व्लॉग एंड करते. तोपर्यंत रामकृष्ण हरी.